आयोजित केलेली आहे त्याबद्दल आमच्या दर्शकांना सांगा सर. जागतिक हृदय दिन 29 सप्टेंबरला दरवर्षी साजरा होतो जगभरात. ते औचित्य साधून इंडियन मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर आणि ह्याच्या संयुक्त विद्यमाने रोपळेकर हॉस्पिटलतर्फे नागरिकांसाठी हृदयविकारावर एक परिषद आयोजित केलेली आहे. रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी ही परिषद सकाळी 8:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत राहील. या परिषदेमध्ये प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ वेगवेगळ्या विषयांवर त्याचे विचार मांडतील आणि ही व्याख्यानं मराठीतून होतील. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आणि ॲनिमेटेड फिल्म्स याच्याद्वारे सहज सोप्या सरळ भाषेत त्यांच्या लक्षात येईल अशा पद्धतीनं त्याचं सादरीकरण होईल. आणि शेवटी 1 तास खुली चर्चा पण होणार आहे 3 ते 4. त्याच्यात नागरिक त्यांच्या मनातल्या शंका, कुशंका किंवा डाऊट्स हे क्लॅरिफाय करू शकतात. तर ह्या परिषदेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी नाव नोंदणी करून त्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. प्रमुख पाहुणे कोण असतील? उद्घाटन आणि प्रमुख पाहुणे कोण असतील? ह्या परिषदेचे उद्घाटन आमच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रेसिडेंट डॉक्टर उज्ज्वला दहिफळे मॅडम आणि प्रमुख अध्यक्ष त्या राहतील आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर केदार साने राहतील, IMAचे पदाधिकारी यांच्यातर्फे इनॉग्रेशन होणार आहे. हृदयविकाराच्या रुग्णांसाठी काय सूचना देईल? आपल्या भारत देशामध्ये जे काय मृत्यू होतात त्यातले सर्वात जास्त मृत्यू हे हृदयविकारामुळे होतात. आणि स्टॅटिस्टिक्स जे रिसेंटली आलेले आहेत त्याच्यामध्ये साधारण 25% मृत्यू हे केवळ हृदयविकारामुळे होतात. बाकीचे मग कॅन्सर, इन्फेक्शन किंवा नॉन कम्युनिकेबल डिसिजेस ह्याच्यामुळे बाकीचे आजार होतात, मृत्यू होतात. परंतु मॅक्सिमम मृत्यू हे हृदयविकारामुळे होतात. परिषद कोणत्या ठिकाणी आणि वेळ काय? परिषदेचं ठिकाण कोणत्या ठिकाणी आणि वेळ? ही परिषद IMA हॉल समर्थनगर येथे आयोजित केलेली आहे. IMA हॉल छत्रपती संभाजीनगर. सर टायमिंग काय असणार आहे? सकाळी 8:30 ते दुपारी 4. ठीक आहे, धन्यवाद सर. ओके सर. मॅडम, मृत्यू होण्याचं प्रमाण खूप वाढत आहे आणि गेल्या 35 वर्षापासून कार्डियक प्रॅक्टिसमध्ये आमच्या हे निदर्शनास आलेलं आहे की खूप लोकांना या गोष्टीचा अवेअरनेसच नसतो की ॲसिडिटी, गॅस, पाठ दुखते, दाढ दुखते असं म्हणून अमूल्य वेळ घरी वाया जातो आणि रुग्ण हॉस्पिटलमध्ये उशिरा पोहोचतात. आणि हृदयविकाराच्या बाबतीत असं म्हणता येईल की टाईम इज मसल. कारण एकदा जर हृदयाचे स्नायू डेड झाले तर ते निकामी झाले, त्यांना पुन्हा रिजनरेटिव्ह कॅपॅसिटी नसते. तर ह्या सगळ्यांचा विचार करता पूर्ण समाजामध्ये शेवटच्या थरापर्यंत ह्या गोष्टीची जाणीव व्हावी. हृदयविकार म्हणजे काय, त्याची लक्षणं म्हणजे काय, काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत हे तळागाळापर्यंत सगळ्यांना त्याची जाणीव व्हावी या उद्देशाने आम्ही नागरिकांसाठी परिषद आयोजित केलेली आहे. ज्याच्यामध्ये हृदयविकार म्हणजे काय, त्याची कारणं मीमांसा हे आम्ही मागच्या परिषदेमध्ये घेतलं. या परिषदेमध्ये जे काय नवीन शोध झालेले आहेत म्हणजे उपचारांमध्ये, औषधींमध्ये आणि इन्व्हेस्टिगेशन्समध्ये त्याच्याबद्दल आम्ही माहिती देणार आहोत. उद्देश एवढाच आहे की सामान्य लोकांना जाणीव व्हावी या आजाराची, अवेअरनेस वाढावा आणि त्या निमित्ताने या आजाराचं प्रमाण कमी होईल. धन्यवाद. छत्रपती संभाजीनगर आणि रोपळेकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने 29 सप्टेंबर रोजी सकाळी 8:30 ते 4 पर्यंत इंडियन मेडिकल असोसिएशन हॉल समर्थनगर येथे हृदयरोग आणि त्याच्याविषयी तपासण्या, त्याचबरोबर नवीन येणारे उपचार या संदर्भात मराठीमध्ये चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. यामध्ये रुग्ण असतील, त्याचबरोबर नागरिकांच्यासाठी हे ओपन चर्चासत्र आहे आणि यासाठी हृदयरोग व मेंदूचे विकार या सगळ्याच बाबतीत, कारण की रक्तवाहिनींमध्ये चरबी जमा होण्याचा प्रक्रिया ही भारतीय लोकांमध्ये जास्त आहे.
त्यातला काही कारणं हे जीवनशैली आहे, सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस आहे, जेनेटिक्स आहे. तर भारतामध्ये हृदयरोगाचं प्रमाण हे वाढत जाणार आहे, वाढतच आहे. आणि पुढे हे प्रमाण कमी वाढावं किंवा लवकरात लवकर उपचार मिळून रुग्णांना त्यामुळे दुखापत कमीत कमी व्हावी किंवा मॉर्बिडिटी मॉर्टॅलिटी कमीत कमी व्हावी भविष्यात, यासाठी जनजागरूकता करणं हे फार आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही हा उपक्रम मागील वर्षापासून घेत आहोत की सामान्य जनतेमध्ये ही जनजागरूकता व्हायला पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे की काय काय उपलब्ध आहे, काय काय होऊ शकतं. आणि जेव्हा सामान्य जनतेला हे माहिती असतं तेव्हा लवकर डिसिजन घेतले जातात, लवकर पावले उचलले जातात आणि नक्कीच जीव वाचू शकतो. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद सर.